माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणेंच्या पुस्तकाच्या निमित्तानं प्रचंड मोठा वाद हा संसदेमध्ये उभा ठाकलाय। विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना संसदेत येण्याचं आवाहन केलं आणि त्यांना ते पुस्तक भेट देणार होते आणि पुस्तक वाचून त्यांना माहिती मिळेल असा टोमणा सुद्धा त्यांनी मारला। पण नरेंद्र मोदी संसदेत बुधवारी येणारच होते, पण त्यांना येऊ दिलं गेलं नाही आणि गुरुवारी संसदेत येण्याच्या आधीच राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर मोदींचं भाषण होणार होता आणि आभार प्रस्ताव त्यानंतर मंजूर होणार होता, पण तोही झाला नाही। मोदींच्या म्हणजेच पंतप्रधानांच्या भाषणाच्या शिवाय हा आभार प्रस्ताव मंजूर करण्यात आलेला आहे, तोही गोंधळात आवाज। नमस्कार, मी मनोज भोयर, नवराष्ट्र डिजिटल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। 22 वर्षात अशी घटना देशाच्या संसदेमध्ये प्रथमच घडली की राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर, जे अभिभाषण अर्थसंकल्पीय अधिवेशनात केलं जातं आणि या अभिभाषणावर सर्वांची भाषणं होतात, सत्ताधाऱ्यांची, विरोधकांची, आणि मग शेवटी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याला उत्तर देतात। त्यांचंही भाषण होतं आणि ते जास्त महत्वाचं असतं, कारण विरोधकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते आपलं भाष्य करतात, सरकारकडून उत्तर देतात, पण तसं झालं नाही। मध्येच नेमकं एक कारण पुढे आलं आणि ते म्हणजे माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांचं पुस्तक। चीनी टँक्स कैलास पर्वतावर किंवा कैलास रीस पर्यंत पोहोचले असताना लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांनी त्याची कल्पना पंतप्रधानांना दिली, पण त्यांनी कुठलीही जबाबदारी घेतली नाही। तुम्हाला जे काही योग्य वाटतं ते करा असं म्हटलं, असं राहुल गांधी म्हणतात। शिवाय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, त्यानंतर जयशंकर परराष्ट्र मंत्री आणि शिवाय सुरक्षा सल्लागार यांना सुद्धा माहिती दिली गेली, तरी सुद्धा चीनी टँकर्स कैलास पर्वतापर्यंत जे आले त्यावर जी काही कठोर कारवाई भारताच्या वतीनं करायला पाहिजे होती ती केली गेली नाही, असा दावा राहुल गांधींनी म्हटलाय। त्यामुळे प्रियंका गांधींचं असं म्हणणं आहे की मोदींनी संसदेत यायला पाहिजे, पण मोदी राहुल गांधींना बोलू देत नाही। मोदी घाबरलेत का? आणि मोदी घाबरलेत का? अशा प्रकारचं वक्तव्य राहुल गांधी नेहमी संसदेमध्ये करत असतात। हा इतका गोंधळ वाढला की यावर स्पीकरचं सुद्धा म्हणणं असं आहे की मीच पंतप्रधान। जब सदन के नेता को सम्माननीय महामहिम राष्ट्रपति के अभिभाषण पर जवाब देना था, तो मेरे पास पुख्ता ऐसी जानकारी आई कि कांग्रेस पार्टी के कई सदस्य माननीय प्रधानमंत्री जी के आसन पर पहुंचकर कोई भी अप्रत्याशित घटना कर सकते थे। ये दृश्य मैंने सदन में देखा भी सही। अगर ये घटना हो जाती तो ये अत्यंत अप्रिय दृश्य देश के लोकतांत्रिक परंपराओं को तार तार कर देता। इसको टालने के लिए मैंने माननीय प्रधानमंत्री से आग्रह किया कि उन्हें सदन में नहीं आना चाहिए। लोकसभेचे अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला असं म्हणतायत की मी नरेंद्र मोदी यांना सांगितलं की कुठलीही अनुचित घटना, अप्रिय घटना संसदेमध्ये घडू शकते। तुमच्या आसनाच्या आजूबाजूला लोक विरोधी पक्षाचे येऊ शकतात आणि त्यामुळे मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असं सांगितलं की तुम्ही अजिबात संसदेत बुधवारी येऊ नका, आणि म्हणून ते बुधवारी संसदेत आले नाही। अशा पद्धतीचं आजचं त्यांचं स्टेटमेंट माध्यमांमध्ये आलंय आणि ते स्वतःही सदनात तसे बोललेले आहेत। पण उलट पक्षे भाजप वर सातत्यानं सत्ता विरोधी पक्षांचे खासदार आरोप करतायत। संसदेत, लोकसभेत आणि राज्यसभेत सुद्धा त्यांनी सभात्याग केला। जे.पी. नड्डा हे राज्यसभेचे तिथले नेते आणि त्यांनी सुद्धा राहुल गांधींवर कटाक्ष टाकला। त्यांनी सांगितले की अबोध बालका जवळ काँग्रेसचं नेतृत्व देणं हे दुर्भाग्यपूर्ण आहे। मल्लिकार्जुन खरगे यांनी त्याचा विरोध केला आणि मल्लिकार्जुन खरगे आणि जे.पी. नड्डा आमने सामने सुद्धा राज्यसभेमध्ये आले।
राज्यसभेत सुद्धा या मुद्द्यावर गोंधळ झाला. जे मुद्दे लोकसभेत बोलले जातात ते राज्यसभेत बोलले जात नाही असंही सांगितलं गेलं. पण सर्वात शेवटी जे जनतेसमोर देशाच्या चित्र उभं झालं ते असं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संसदेमध्ये त्यांनी भाषण केलं नाही. राष्ट्रपतीच्या अभिभाषणावर जो आभार प्रस्ताव होता त्याला उत्तर दिलं नाही आणि म्हणून तो तसाच त्यांच्या भाषणाच्या शिवाय तो मंजूर झाला. असे एक चित्र काँग्रेसनं रंगवलं आणि काँग्रेसनं सुद्धा हे सांगितलं की पंतप्रधान मोदी हे घाबरले. प्रियंका गांधी या नेमकं काय म्हणतात तेही पाहणं तितकंच महत्वाचं. सबसे पहले स्पष्ट ये होना चाहिए कि निशिकांत दुबे जी तभी उठते हैं जब सरकार की इजाज़त होती है, जब सरकार कहती है कि जाओ हाउस को डिसरप्ट करो. 0 आवर बैलेट पे आता है, आप देखिए उनका हर रोज़ 0 आवर आ जाता है. हम मांगते मांगते बैठे रहते हैं, हमारा नहीं आता है. तो जब सरकार चाहती है कि कुछ डिसरप्शन करना है तो उनको उठाते हैं. अब आप बताइए, अगर एलओपी को बोलने नहीं दिया, एलओपी को एक किताब जो प्रकाशित है, जो आज आपके सामने भी दिखाई है उन्होंने कि प्रकाशित किताब है, अमेज़ॉन से खरीदी गई प्रकाशित किताब है, उससे कोट नहीं करने दे रहे. आप नियम कह रहे हो कि ये नियम का उल्लंघन है. तो अब ये महाराज उठे हैं और ये 6 किताबें सामने दिखा रहे हैं, उनमें से कोट कर रहे हैं, आप कुछ नहीं कह रहे हैं. इनका माइक चला जा रहा है. और किस लिए कराया गया? ये सरकार स्पष्ट दिखाना चाहती है कि इस संसद में सिर्फ उनकी चलती है. ये तो स्पीकर साहब का भी निरादर है, ये संसद का निरादर है, ये लोकतंत्र का निरादर है, ये इस देश की जनता का निरादर है. ओम प्रकाश बिर्ला, प्रियंका गांधी यांचं म्हणणं आपण तर ऐकलेलंच आहे. त्यांचं म्हणणं काय नेमकं की राहुल गांधींची बाजू प्रियंका गांधींनी मांडली आणि नरेंद्र मोदी आणि भाजपची बाजू ही ओम प्रकाश बिर्ला यांनी मांडली. पण ओम प्रकाश बिर्ला यांनी जे काही स्टेटमेंट सदनामध्ये केलं ते खोडून काढलं काँग्रेसच्या नेत्यांनी. ते म्हणाले की असं अजिबात नाही, कुठल्याही महिला खासदार या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आसनाजवळ अजिबात येणार नव्हत्या आणि येऊन कुठल्याही प्रकारची अप्रिय अनुचित घटना ते करणार नव्हते असं ठासून काँग्रेसच्या लोकांनी म्हटलं. पण 2 प्रकारचे आर्ग्युमेंट होत आहेत की पंतप्रधान राहुल गांधींच्या भाषणाला किंवा त्यांच्या आव्हानाला कुठेही घाबरले नाहीत, ते सदनात आले नाहीत. याचं कारण असं की इथे येण्यासारखी अनुकूल परिस्थिती लोकसभेत बुधवारी अजिबात नव्हती. गुरुवारी काय झालं तर गुरुवारी सुद्धा पंतप्रधान आले नाहीत, त्यांचं भाषणच झालं नाही. जे बुधवारी झालं नाही ते गुरुवारी होण्याची शक्यता ही कमीच होती. मनोज तिवारी आणि कंगना राणा हे दोन्ही खासदार भाजपचे पुढे आले आणि त्यांनी गंभीर आरोप केला. त्यांनी असं म्हटलंय की नरेंद्र मोदींवर लोकसभेत हल्ला करण्याचा कट हा काँग्रेसच्या नेत्यांनी रचला होता. 7 ते 8 महिला खासदार या खासदारांना पुढे करून मोदींवर हल्ल्याचा कट रचण्यात आल्याचा त्यांनी सांगितलेला आहे. हा मोठा गंभीर दोघांनी आरोप केला. ओमप्रकाश बिर्ला यांनी मात्र अत्यंत संयतपणे मांडणी केली आणि त्यांनी सांगितले की मला याची पूर्ण कल्पना होती, मला इनपुट्स मिळाले, मला इंटेलिजन्स मिळाले होते की पंतप्रधानांच्या आसनाजवळ त्यांच्या संदर्भातली एक अनुचित अप्रिय घटना ही घडू शकते आणि त्या घटनेला टाळण्यासाठीच मी मोदींना आवाहन केलं आणि मोदींनी सुद्धा माझी सूचना अंमलात आणली आणि ते सदनात आले नाही. हा डिफेन्स बेसिकली मोदींसाठी त्यांनी केलेला आहे. याला फेटाळला हा दावा जो होता सरकारचा, स्पीकरचा, तो पूर्णपणे खोडून काढण्याचा प्रयत्न काँग्रेसनं केलेलाच आहे. पण याच्यामध्ये स्पीकरनी एक आरोप लावलाय विरोधी पक्षांवरती की राहुल गांधींचं अध्यक्षाच्या दालनात बुधवारी झालेलं वर्तन अजिबात चांगलं नव्हतं, संसदेच्या गरिमेला शोभणारं नव्हतं आणि लोकसभेमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं विरोधी बाकांवरच्या खासदारांचं वर्तन होतं ते सुद्धा अत्यंत अनुचित होतं. लोकसभेच्या किंवा संसदीय कार्यप्रणालीच्या परंपरेला, गौरवशाली परंपरेला बाधा आणणार होतं असं म्हटलेलं. आता हा वाद खूप मोठा वाढला आहे. यानंतरची सदनाची कार्यवाही ही शुक्रवारी सुद्धा सुरू राहील. पण दिवसभर कामकाज तहकूब झालं आणि आज राहुल गांधी यांना संसदेत का बोलू दिलं जात नाही आणि तेही
माजी लष्कर प्रमुख मनोज नरवणे यांच्या पुस्तकावर हाच एक मुद्दा बुधवारपासून तर गुरुवारपर्यंत लावून धरला आणि त्यामुळे 3 दिवस सातत्यानं आपल्याला लोकसभेमध्ये गदारोळ झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळवा. आपल्या प्रतिक्रिया नोंदवा की संसदेत जे काही चाललंय ते योग्य आहे किंवा नाही आणि तुमचं म्हणणं याबाबत काय आहे तेही नोंदवा. नवराष्ट्र डिजिटल हे आमचं चॅनल सबस्क्राईब करा. याशिवाय बेल आयकॉनवर जा, तिथे बटन दाबा म्हणजे तुम्हाला व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. इंस्टाग्राम, फेसबुक हे दोन्ही आणि एक्स हे आमचे सोशल मीडियावरचे 3ही हँडल्स तुम्ही फॉलो करा. खूप धन्यवाद. नमस्कार.